मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज आता खूप बोलत असतो. ते पाहून आनंदी आणि सार्थक हे दोघेही त्याला समजावू लागतात की आता काही बोलू नको, तू बाहेर जा. पण तो ऐकायला तयारच नसतो. तेव्हा हा माणूस नक्की कोण आहे असं आता मिसेस आणि मिस्टर राजकारणे विचारत असतात. वरती वृंदा म्हणते हा आनंदीचा भाऊ आहे. हे ऐकताच आता राजकारण्यांना धक्का बसतो. त्यावरती आनंदी आता म्हणू लागते की दादा तू प्लीज इथून जा ना रे. पण आता मनोज ऐकायला तयार नसतो. सार्थक देखील समजावतो दादा प्लीज जा, आपण नंतर बोलूया त्या विषयावर. पण मनोज ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की मी तुझा दादा वगैरे नाहीये, मी इथून कुठेही जाणार नाही. त्यावेळी मनोज म्हणतो तुझ्या घराचं भाडं किती झालं आहे मला ते देऊन टाकायचंय, त्यामुळे तुझे उपकार माझ्यावर नकोच आणि ह्या आनंदीचे तर नकोच नको. असं म्हणून तो आनंदीला आता झिडकारून टाकतो. तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता पाहुणे असल्यामुळे आनंदी त्याला सारखी म्हणत असते दादा प्लीज तू जा. वृंदा आणि शलाका आता इशारा करतात केदारला की केदार अरे मध्ये काहीतरी बोल. त्यावरती केदार म्हणतो की सिक्युरिटी ड्रायव्हर पटकन इकडे या आणि ह्या माणसाला घराबाहेर काढा. सार्थक म्हणतो केदार मी बोलतोय ना त्यांच्याबरोबर, तू जरा शांत राहा. तेवढ्यातच तेथे आता ड्रायव्हर आणि सिक्युरिटी हे दोघेही येतात. मनोजला घराबाहेर काढू लागतात. तेवढ्यातच आनंदीच्या घरातील सर्वजण आता तेथे येतात आणि मनोजला तमाशा घालताना पाहतात. त्यांना तर धक्का बसतो. ते मनोजला घराबाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता सर्वजण मिळून मनोजला घराबाहेर काढतातच. तेव्हा अण्णांना खूप वाईट वाटतं. तर आता केदारने लगेच सिक्युरिटी आणि ड्रायव्हरला बोलवल्यामुळे सार्थकला खूप राग येतो. तेव्हा तो केदारवर खूप जोरात. त्यानंतर अण्णा हे लगेच सार्थक आणि आनंदीसमोर हात जोडतात. आम्हाला माफ करा असं म्हणतात. त्यावरती सार्थक आनंदीला खूप वाईट वाटतं. घरातील सर्वांचीच माफी मागू लागतात. पण मी त्याला नक्कीच समजावेन असं म्हणून अण्णा हे तेथून जातात. तर सार्थक आनंदी एकमेकांकडे पाहतच राहतात. दुसरीकडे आता लीना ही मनोजला म्हणत असते की तुम्ही पटकन घरी चला, परंतु मनोज ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो ही एवढी जहागीरदार लागून गेली का, मला पैशांची भीक घालते का, आपण तिचं घर आजच्या सोडायचंच आहे. त्यावरती तुम्ही आनंदी ताईच्या घरासमोर तमाशा करू नका, तुम्ही अगोदर घरी चला मनोज दादा असं शकू म्हणत असते. नशेत असलेल्या मनोजला आता काही सुचत नसतं. तो आता खूपच अतिताईपणा करू लागतो आणि म्हणतो की मला आता आनंदीला धडा शिकवायचा आहे, तिला जा विचारायचं आहे, मी एवढा हलकट आहे का असं म्हणून आता तो पुन्हा आतमध्ये जाऊ लागतो. अण्णा देखील तितक्यात तेथे येतात आणि मनोजच्या कानाखाली मारतात. तेव्हा आता लीना आणि शकूला खूप मोठा धक्का बसतो. इकडे आता लगेच मिस्टर राजकारणे म्हणतात की हा काय तमाशा घातला या माणसाने, हा आनंदीचा भाऊ आहे, तुमच्या सुनेचा भाऊ आहे, आम्हाला याबद्दल काहीच माहिती दिली नाही. तुम्ही तर म्हणत होते की हे तर खूप स्वाभिमानी आहे, हा माणूस तर अट्टल दारुडा आहे, तुम्ही आमच्याबरोबर खोटं बोललात का. तेव्हा घरातील सर्वजण आता राजकारण्यांना समजावू लागतात. परंतु आता माझ्या भावाची शिक्षा माझ्या अक्षूला देऊ नका असं आनंदी म्हणते. पण आता आनंदीचं कोणी ऐकायला तयार होत नाही. तू तर काही बोलूच नको, अगं तू तर डिवोर्सी आहे, तुझ्याबद्दल आम्ही सर्व माहिती गोळा केली आहे. आता मिसेस राजकारणे म्हणतात अगं यांच्या ऑफिसमध्ये काम करता करता तू या घरामध्ये घुसलीस आणि त्याचबरोबर ह्या सार्थकला पटवलंस असं म्हणून आनंदीवर नको ते आरोप करू लागतात. मिस्टर राजकारणे देखील म्हणतात की या मुलीने काही लग्न वगैरे केलं नाही, नुसतं घरातील देवासमोर सार्थकने हिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरलंय. ती मिसेस राजकारणे म्हणतात तू तर मस्त डल्ला मारला यांच्या संपत्तीवर आणि घरावर सुद्धा. आनंदीला आता हे ऐकून खूप वाईट वाटतं. सार्थकला प्रचंड राग येतो. आनंदी म्हणते नाही सर, तुम्ही पुढे होऊच नका, अक्षूसाठी आपल्याला शांत बसावंच लागेल, आम्हाला ही सोयरीक करायचीच नाही असं म्हणून आता ते जायला निघतात. तेव्हा आनंदी त्यांच्यासमोर हात जोडते, पाया पडते आणि म्हणते तुम्हाला जर मी आवडत नसेल तर मी या घरातून जाते, परंतु आमच्या अक्षताचं असं लग्न मोडून जाऊ नका. तेव्हा आता थांब वहिनी, तुला कुठेही जायची काही गरज नाही, जातील तर हे जातील, यांना जर तुझं बोलणं पटतच नसेल तर यांनी इथे थांबायची गरज नाही असं म्हणून अक्षू आता तिचा निर्णय सांगते की मला नाही करायचं यांच्याबरोबर लग्न. त्यावरती आता किती उद्धट आहे तुमची मुलगी असं आता मिसेस राजकारणे म्हणतात. बरं झालं आम्हाला अगोदरच समजलं. त्यावरती सुद्धा म्हणते की असं काही नाहीये, अक्षू असं कधी बोलत नाही. अहो तिला राग आलाय आता आणि ती लहान आहे, तिचं म्हणणं कुठं एवढं मनावर लावून घेताय. त्यावरती आता मिसेस राजकारणे म्हणतात नाही सुधाताई, आम्ही आता ऐकू शकत नाही. अहो तुमच्या घरात एवढे प्रॉब्लेम सुरू असताना तुमच्या मुलीला आम्ही पदरात घ्यायला लागलो होतो. त्यावरती आता अक्षू म्हणते एक मिनिट, तुम्ही काय मला पदरात घेणार, मी काही रस्त्यावर पडलेले नाहीये, मी राजाध्यक्षांची मुलगी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा.
ती म्हणते आमच्यावर चांगले संस्कार झाले आहे या घरात, पण माझ्या घरच्यांबद्दल आणि माझ्या वहिनीबद्दल एक शब्द जरी काढला ना तर मग बघा. तेव्हा सुधा तिला गप्प करते. पुढे आता सुधा म्हणते अगं तुला अक्कल आहे का, तू काय बोलतेस, असं म्हणून ती मिसेस राजकारण्यांना पुन्हा एकदा समजावू लागते. त्यावरती अक्षू म्हणते अगं आई, हे मला कसं जज करतायत तू पाहिलं का, आणि आपल्या घरच्यांबद्दल काही पण बोलत तरीही हा माणूस अगदी मुकाट्याने सर्व काही ऐकून घेतोय, काहीही बोलत नाहीये. मी त्याची होणारी बायको आहे ना, मग त्याने काहीतरी बोलायला हवं. मिसेस राजकारणे आता खूपच चवताळतात आणि म्हणतात चला अगोदर इथून, आपल्याला ही सोयरी जुळवायचीच नाहीये, असं म्हणून सर्वजण आता जायला निघतात. त्यावरती आता सुधा एकदम कोलमडून जाते. ती आता त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण कुणीही ऐकत नाही. दुसरीकडे मनोजला आता घरी आणण्यात येतं. तेव्हा आता तो म्हणतो की लीना चल, तू माझी बायको आहेस ना, माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहेस ना, मग चल आपल्याला जायचंय, हे घर सोडून जायचंय. त्या आनंदीच्या घराचं जेवढं भाडं झालं असेल ना तेवढं आपण देऊन टाकूयात. आता सर्वजण खूपच घाबरतात की मनोज अशी ॲक्शन का घेत असेल. तेव्हा त्याला रोखण्याचा सर्वजण प्रयत्न करतात पण तो ऐकायलाच तयार नसतो. तो आता लीनाला म्हणतो तू माझ्याबरोबर येणार नसेल ना तर मग बघ, असं म्हणून तो तिच्यावर हात उचलणार असतो. तेव्हा एक हात मालती तर दुसरा हात आता अण्णा पकडतात आणि त्याला थांबवतात. त्यानंतर मनोज आता शांत होतो तर घरातील सगळेजण रडत असतात. तेव्हा आता मालती म्हणते अरे मनोज, तुला माहिती आहे ना, माझा चेहरा ओंजळीत धरून म्हणायचा आई मी एवढं नाव कमवेन ना की मनोज वर्तकचे आईबाबा चालले आहेत असं सर्वजण म्हणतील. ती मनोज म्हणतो तो मनोज कधीच संपला आहे आणि तुमच्या मुलीने, तुमच्या आनंदीने त्याची ही अवस्था केली आहे. त्यावरती आता अरे त्या आनंदीने तुझं काय बिघडवलंय, असं मालती म्हणते. तुझ्यामध्ये आणि अंशुमनमध्ये काही फरक राहिलाय का. तो म्हणतो नाहीच राहिला काही फरक. पुढे आता एकदम तो भाऊक होतो आणि म्हणतो आई मला त्यांच्या उपकारात नाही राहायचंय, मला या घरातच नाही राहायचंय आई. मनोज म्हणतो आई मी तुझं सगळं काही ऐकेन पण माझी या घरात घुसमट होती, मला नाही राहायचं इथे. ती मालती आता म्हणते बाळा तुला हवं असेल तर नको राहायला आपण इथे, फक्त थोडा वेळ जाऊ देत. मनोजची अशी झालेली अवस्था पाहून सर्वजण खूप रडू लागतात. इकडे आता आनंदी आणि सर्वजण खूप रडत असतात. तेव्हा सुधा देखील रडत असते. ते पाहून अक्षू म्हणते अगं आई तू असल्या माणसांसाठी का रडतेस, गेले ना तेच बरं झाले. अगं आई तुला माहिती आहे ना आनंदी वहिनी बद्दल, त्याचबरोबर ह्या घरातील सर्वांबद्दल ते काय काय बोलत होते, मला नाही आवडलं ते अजिबात. त्यावरती आता सुधा रागातच पुढे येते आणि अक्षूच्या कानाखाली मारते. त्यावेळी सार्थक म्हणतो आई तू हे काय केलं सगळं, तुझ्या मुलीवर हात उचललास तू. ती म्हणते गप्पा बस तू, एक शब्द देखील बोलू नकोस. अरे अक्षूचं आत्ता कुठे लग्न जमलं असतं तर तेही तुझ्या बायकोमुळे, तू ह्या घरात आणलेल्या मुलीमुळे लग्न मोडलं. तेव्हा आता यांचा काय संबंध, असं आता सुधाला सार्थक विचारू लागतो. तेव्हा यांचा काही संबंध म्हणजे हे समजतं का, अरे हिच्यामुळे सगळं काही झालं, ही काय आपलं घर जोडायला आली आहे का, असं म्हणून ती आता रागातच आतमध्ये चाललेली असते. त्यावेळी आता आनंदी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका, आपल्या अक्षताचं लग्न नक्कीच होणार आणि मी त्यांना जाऊन हात जोडून विनंती करते, पण प्लीज तुम्ही असं कोणतंही पाऊल उचलू नका. त्यावरती सुधा म्हणते गप्पा बस ग तू, सर्व तुझ्यामुळे झालंय. वेळी सुधा सनकन आनंदीच्या आता कानाखाली मारते. सार्थक म्हणतो हो त्यांची काय चूक आहे. त्यावरती आता सुधा म्हणते तिचीच चूक आहे, ती म्हणाली होती ना घर जोडायला आली, ही तर माझं घर उद्ध्वस्त करायला आली आहे, निघ अगोदर माझ्या डोळ्यासमोरून. सार्थकला आता खूप वाईट वाटतं. तर आता केदारने हे सगळं काही व्हिडिओ शूटिंग काढून घेतलेलं असतं. सुधाने ज्या प्रकारे आनंदीच्या कानाखाली मारली तो आता गालातल्या गालात हसू लागतो. मग आनंदी आता रूममध्ये येते, तिला घडलेला सर्व प्रकार आठवत असतो. तेव्हा आता श्रीकृष्णाची मूर्ती हातात घेऊन आनंदी म्हणते सगळं काही माझ्यामुळेच झाले, देवा अजून तू किती परीक्षा पाहणार आहेस, मला नकोय आता, माझी सहनशक्ती संपली आता, मलाच या घरात जागा नाही तर मला कशी असणार, असं म्हणून ती मागे पाहते. तर आता सार्थक तिथे आलेला असतो, त्यालाही खूप वाईट वाटतं. आनंदी आता त्याच्याकडे पाहून खूप रडू लागते आणि हे सगळं माझ्यामुळे झालं, अक्षूचं लग्न माझ्यामुळे मोडलं असं म्हणते. सार्थक म्हणतो तसं नाही आहे. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये केदार आता सुधाने आनंदीच्या कानाखाली मारलेला तो व्हिडिओ सर्वांना दाखवतो आणि म्हणतो महिला हक्क आयोगामध्ये मी तक्रार करणार आहे. त्यानंतर त्या सर्व बायका आता सुधाच्या विरोधात घोषणाबाजी करत घरी येतात. तेव्हा सर्वांना धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.